टोपे बोलतायत, थेट जाऊयात। जी खऱ्या अर्थाने पवार साहेब म्हणजे या देशाचीच एक खूप मोठी मत्ता आहे, ॲसेट आहे आणि अशा एका व्यक्तित्वाला ज्याला सर्व पक्षीय सर्व ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप मानमर्यादा आहे, अशा व्यक्तीच्या बाबत अशा पद्धतीनं काही घटना करणं आणि ती जाणीवपूर्वक करणं, मला वाटतं या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निश्चित प्रकारे अतिशय सक्त कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे। नंबर 2, सगळ्यात महत्त्वाचं, पवार साहेबांचा जर आपण पूर्ण राजकीय कार्यकाळ बघितला तर नेहमीच एसटी महामंडळ, एसटी कर्मचारी यांच्याप्रती त्यांनी प्रचंड सहानुभूती ठेवून नेहमीच त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक मागणीमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या बाजूने, कर्मचाऱ्यांच्या बाजूनं नेहमीच त्यांच्या हिताच्या जपवणुकीचे निर्णय त्यांनी घेतले आणि आत्तापर्यंत नेहमी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मला असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो काही आत्तापर्यंतचा विषय मंत्रिमंडळाने घेतला, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला, परब साहेबांनी घेतला, त्यामध्ये स्पष्ट आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांना पगारवाढ हा मोठ्या पद्धतीनं देण्यात आलेला आहे। आता विषय एवढाच आहे की पूर्ण 100% त्यांना सहभाग करून घेणं हा एकट्या एसटी महामंडळ एका कॉर्पोरेशन पुरता विषय असू शकत नाही, मग तो सर्वच कॉर्पोरेशन्स त्याच्या पद्धतीची मागणी होऊ शकते आणि म्हणूनच त्याबाबतचा जरा वेगळा विचार सरकार करत आहे। कारण मला असं म्हणायचं की स्वरूपाने जर आपण मागे बघितलं तर मागच्याही सरकारमध्ये अशा स्वरूपाने कुठे विचार झालेला आहे, कधीही विचार तसा झाला नाही। किंबहुना मागच्या सरकारमध्ये तर फार स्पष्ट भूमिका की असं हे करणे नाही, होणार नाही। तर मला असं वाटतं की चांगला निर्णय एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आलेला होता, तो स्वीकारून पुढे हळूहळू आणखीन काही वेगळा मार्ग काढू शकलो असतो, पण या पद्धतीनं जाणं आणि त्यातल्या त्यात आदरणीय खासदार सुप्रियाताई त्या त्यांना विनवणी करतायत, त्या त्यांना समजावून सांगतायत आणि त्या एवढ्या ज्येष्ठ नेत्या आहेत, 4 टर्म 5 टर्म सातत्याने त्या ठिकाणी त्या निवडून जात आहेत आणि अशा व्यक्तींना सुद्धा डावलून त्यांना घेराव करून घरामध्ये अशा पद्धतीनं चपला फेकणं, मला वाटतं की ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळे आम्ही निषेध करतो। मला विश्वास आहे की दिलीप वळसे पाटील साहेब जे गृह खात्याचे मंत्री त्याचा अत्यंत गांभीर्याने नोंद घेतीलच। सर, पण इतक्या मोठा जमाव सिल्वर ओकवरती चालून येतोय आणि तिथे एवढी मोठी घटना घडते, कुठेतरी आपल्या गृह खात्याच्या विभागाचं यामध्ये अपयश नाही का? नाही, आता एक नक्की आहे की इंटेलिजन्सला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं अभिप्रेत होतं, गरजेचं होतं आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीनं सिल्वर ओक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पद्धतीनं चुकीच्या नेतृत्वाच्या फाशीची नाही, रस्ता कुणी दाखवत असेल तर त्या रस्त्याला विरोध करणं हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एवढंच मी सांगतो। थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीनं तुमच्यापैकी अनेक सहकारी इथं पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होतं आणि त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही। संकट आलं तर आपण सगळे एक आहोत हेच तुम्ही दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। लोक आहोत आपण त्यांच्या पाठीशी आहे, मात्र चुकीच्या व्यक्तींच्या पाठीशी नाही, असं शरद पवार यांनी नुकतीच पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवार यांच्या घरावर आज एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर शरद पवारांनी त्यांची पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे। त्याच्या संबंधी आश्चर्य व्यक्त करायचे कारण नाही, कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांचा सुद्धा दुष्परिणाम होतो, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं। आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही। पण गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता। एस टी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घनिष्ठ संबंध होते। गेले 40-50 वर्षात
त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडनं कधी चुकलं नाही आणि ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला हातभार लावून सोडवण्याच्यासाठी आपल्या सगळ्या सहकार्यांनी कष्ट घेतले. याच वेळेला एक चुकीचा रस्ता काहीतरी दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहेत. कारण नसताना जवळपास काही महिने घरदार सोडून एस टी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आलं. दुर्दैवानं काही व्यक्तींना टोकाची भूमिका घ्यावी लागली आत्महत्यासाठी आणि त्यामुळं जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टीला जबाबदार आहे आणि त्याच्यातून जे काही नैराश्य आलं त्या नैराश्य कुठे काढलं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला. दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. आपण सगळेजण एस टी सत्कार दाखवणाऱ्यांना विरोध करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत मात्र चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नसल्याचं शरद पवारांनी नुकतंच म्हटलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची